फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत एसी सर्किट. हा आपला खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवरच डिपेंड आहे. तर या क्वेश्चनचा आधी फर्स्ट क्वेश्चन तुम्ही नोट करा. व्हॉट इज मीन बाय अल्टरनेटिंग ईएमएफ और किंवा अँड अल्टरनेटिंग करंट. क्वेश्चन आहे आपला व्हॉट इज मीन बाय अल्टरनेटिंग ईएमएफ अँड अल्टरनेटिंग करंट. आता आन्सर कडे थोडं लक्ष द्या. ही आधी वेव्हफॉर्म बघा. या वेव्हफॉर्म मध्ये पोलॅरिटी पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, पुन्हा काय येणार निगेटिव्ह. डायरेक्शन अपवर्ड डाऊनवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर जेव्हा डायरेक्शन आणि पोलॅरिटी चेंज होते एव्हरी हाफ सायकल आपलं डायरेक्शन आणि पोलॅरिटी काय होते चेंज. त्याच ईएमएफ ला म्हणतो आपण अल्टरनेटिंग ईएमएफ. आणि त्या ईएमएफ सोबतच आपला करंट सुद्धा चेंज होतो, तर त्या करंटला म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट. तर आपली डेफिनेशन काय होणार विद्यार्थी मित्रांनो. डेफिनेशन होणार आपली द डायरेक्शन अँड पोलॅरिटी ऑफ ईएमएफ. तुम्ही सोबतच लिहा. द डायरेक्शन अँड polarity of EMF are changes every half cycle. The direction and polarity of EMF are changes every half cycle. It's called as alternating EMF and the corresponding current is called as alternating current. The corresponding current is called as alternating current. ओके, एकदा पुन्हा लक्ष द्या. डायरेक्शन ही चेंज होते आणि पोलॅरिटी ही चेंज होते. ज्या ईएमएफ ची डायरेक्शन आणि पोलॅरिटी एव्हरी हाफ सायकल चेंज होणार अशाच ईएमएफ ला आपण अल्टरनेटिंग ईएमएफ म्हणतो. आणि त्याच्या सोबत जो करंट चेंज होते आपण अल्टरनेटिंग करंट म्हणतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय peak value of EMF and current. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ अँड करंट. एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचंय. पीक व्हॅल्यू म्हणजेच काय, तर पीक म्हणजे मॅक्झिमम. फक्त एवढं लक्ष ठेवायचं. पीक व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू, तर मॅक्झिमम व्हॅल्यू इन आयदर डायरेक्शन. हे बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकल असली तरी हा मॅक्झिमम पॉइंट राहणार, निगेटिव्ह हाफ सायकल असली तरी हा मॅक्झिमम पॉइंट राहणार. पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, बट जी मॅक्झिमम व्हॅल्यू राहणार व्होल्टेजची असणार तर पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, करंटची असणार तर पीक व्हॅल्यू ऑफ करंट. सिम्पली फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू इन आयदर डायरेक्शन. पॉझिटिव्ह असलं तर पॉझिटिव्ह मधली मॅक्झिमम व्हॅल्यू, निगेटिव्ह असलं तर निगेटिव्ह मधली मॅक्झिमम व्हॅल्यू. तर डेफिनेशन फक्त येणार द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑर करंट. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑर करंट इन आयदर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑर करंट. सिम्पली फक्त काय लक्षात ठेवायचं आहे म्हटलं मी, पीक व्हॅल्यू म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू.
पीक व्हॅल्यू म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, राईट डाऊन. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज or current the maximum value of voltage or current in either direction is called as peak value of voltage or current. Peak value of voltage or current. व्होल्टेजलाच आपण ईएमएफ सुद्धा म्हणतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. डेफिनेशन लिहिल्याबरोबर या बोर्डकडे लक्ष द्या. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ आणि पीक व्हॅल्यू ऑफ करंट पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ आणि मी काय लिहून दिलाय पीक व्हॅल्यू ऑफ करंट. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ ला रिप्रेझेंट करतो आपण E0 नी आणि पीक व्हॅल्यू ऑफ करंटला आपण रिप्रेझेंट करतो I0 नी. हे तुम्हाला याच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे कारण आपला जो नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे तो राहणार आहे ऍव्हरेज व्हॅल्यू. ही आहे पीक व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे आपला ऍव्हरेज व्हॅल्यू आणि टुमॉरो जेव्हा मी लेक्चर घेणार तेव्हा राहणार आपली आरएमएस व्हॅल्यू आणि प्रत्येक व्हॅल्यूचं रिप्रेझेंट हे वेगवेगळं राहणार आहे. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ E0, पीक व्हॅल्यू ऑफ करंट I0. तर तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे आणि यावरच डिपेंड मग आपले प्रॉब्लेम राहणार. ओके, तर हे लिहून घ्या तुम्ही, पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ आणि पीक व्हॅल्यू ऑफ करंट. फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, राईट डाऊन. व्हॉट इज ऍव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ एसी? What is average or mean value of AC? Full stop. Hence, explain the relation between average value and peak value. Explain the relation between average value and peak value. Now see here carefully. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही असते आपली एसी वेव्हफॉर्म ज्यामध्ये एक पॉझिटिव्ह असते आणि एक निगेटिव्ह असते. हा आपला एसी व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता सपोज हा जर टाइम T1 असणार तर हे व्होल्टेज V1 असणार. हा जर T2 असणार तर हा V2 असणार. हे T3 तर हे V3. याचंच मिनिंग काय आहे, टाइम नुसार व्होल्टेज चेंज होणार. आधी व्होल्टेज इन्क्रीज होत जाणार, एक टाइम असं येणार का व्होल्टेज एक्स्ट्रीमली हाय राहणार म्हणजे त्याच्या पीक पॉइंटवर राहणार. त्यानंतर ते व्होल्टेज काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार. जर मी कन्सिडर केलं का पहिले व्होल्टेज 8 व्होल्ट होतं, त्यानंतर 9 व्होल्ट, त्यानंतर 10 व्होल्ट, मग ते डिक्रीज व्हायला लागलं. 9 व्होल्ट, मग 8 व्होल्ट, बरोबर. आणि आता जर मला ऍव्हरेज काढायचा असला तर ऍव्हरेज तुम्हाला तर माहित असतोच. या सर्वांची आपण काय करत असतो, ऍडिशन आणि डिवाइड बाय धिस नंबर 1 2 3 4 5 आणि 5 नी काय करतो आपण डिवाइड. अशाच प्रकारे आपण ऍव्हरेज काढत असतो, बरोबर. मग ऍव्हरेज व्हॅल्यूची डेफिनेशन काय होणार, तर ऍव्हरेज ऑफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज ऑर करंट. या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत हे झालं आपला हाफ पिरियड ऑफ सायकल. हाफ पिरियड ऑफ सायकल. तर या हाफ पिरियड ऑफ सायकल वर जेवढ्या पण व्हॅल्यू येणार
त्या व्होल्टेजच्या असो किंवा करंटच्या असो, त्या सगळ्या व्हॅल्यूचा ऍव्हरेज म्हणजेच ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी. मग एसी मध्ये तो ईएमएफ पण येऊ शकते आणि तो करंट पण येऊ शकते. तुम्हाला डेफिनेशन विचारली आहे, व्हॉट इज मीन बाय ऍव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ एसी. तर तुम्ही डेफिनेशन मध्ये आन्सर काय द्यायचं, फक्त द ऍव्हरेज ऑफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज ऑर करंट. द ऍव्हरेज ऑफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज ऑर करंट ओव्हर अ हाफ पिरियड ऑफ सायकल. मी फुल नाही म्हटलं, फक्त या हाफ पिरियड ऑफ सायकलवर जेवढ्या व्हॅल्यू येणार त्या व्हॅल्यूचा ऍव्हरेज म्हणजेच आपली ऍव्हरेज व्हॅल्यू. राईट डाऊन, आधी हेडिंग टाका ऍव्हरेज व्हॅल्यू लिहा. द ऍव्हरेज ऑफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ the average of all the values of voltage or current, all the values of voltage or current over a half period of cycle. Over a half period of cycle is called as average value or mean value of AC. It's called as average value or mean value of AC. डेफिनेशन झाली. त्यानंतर तुम्हाला रिलेशन विचारलं होतं ऍव्हरेज व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यूचं. छोटं हेडिंग टाका, रिलेशन बिटवीन ऍव्हरेज व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू. रिलेशन बिटवीन ऍव्हरेज व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू. आणि ऍव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आता आपला एक फॉर्म्युला आहे, त्यावरून आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागतात. तर पहिले तुम्ही लिहा, फॉर ऍव्हरेज व्हॅल्यू साइन थीटा इज इन द रेंज ऑफ, फॉर ऍव्हरेज व्हॅल्यू साइन थीटा is in the range of 0 to pi. 0 to pi. आणि इकडे लक्ष द्या, 0 to pi का बरं म्हटलं, कारण आपण जेव्हा हाफ सायकल घेतो तर 0 to pi असते ना. हाफ सायकल आपली काय असते, 0 to pi. ओके, नाउ सी हिअर केअरफुली. आता आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे 0 to pi च्या रेंज मध्ये. त्यासाठी फॉर्म्युला आणि जी व्हॅल्यू निघते तीच आपली असते ऍव्हरेज व्हॅल्यू. सी हिअर, साइन थीटा इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टेन्स टू पाय साइन थीटा डी थीटा अपॉन इंटिग्रेशन 0 टेन्स टू पाय डी थीटा. हा फॉर्म्युला आहे. साइन थीटा ऍज इट इज, साइन थीटाचं इंटिग्रेशन येणार विद्यार्थी मित्रांनो मायनस कॉस थीटा 0 टेन्स टू पाय, डी थीटाचं येणार थीटा 0 टेन्स टू पाय. मायनस साइन बाहेर घेऊन घेऊ, मायनस साइन बाहेर घेतली. आता या थीटामध्ये आधी आपण अप्पर लिमिट पुट करत असतो, मायनस देन लोअर लिमिट. सो कॉस पाय मायनस कॉस 0. मी आधी मायनस साइन बाहेर काढली, थीटामध्ये आधी अप्पर लिमिट पुट केली, देन लोअर लिमिट. थीटामध्ये आधी अप्पर लिमिट पाय मायनस लोअर लिमिट 0. आफ्टर दॅट मायनस साइन ऍज इट इज, कॉस पाय मायनस 1 मायनस कॉस 0 1 अपॉन पाय.
-1 -2, बट इथे साइन आहे मायनस, तो मायनस मायनस प्लस, सो 2/π, 2 ॲज इट इज, पाय म्हणजे 3.14. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याला लॉग अँटीलॉग नाही सॉल्व्ह करू शकता, किंवा 1/3.14 याचा रेसिप्रोकल बघून घ्यायचा, जी व्हॅल्यू येणार त्या व्हॅल्यूनी 2 सोबत काय करायचं, मल्टिप्लाय. बट हे एवढं सॉल्व्ह करून दाखवायची गरज नाही आहे, फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे, कारण तोच आपला फॉर्म्युला पण राहणार आहे 0.637. ही झाली आपली ऍव्हरेज व्हॅल्यू. राईट डाऊन दिस फास्ट. हो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण 0.637. हेन्स लिहा, हेन्स peak value of EMF, hence peak value of EMF equal to, sorry, average value of EMF, hence average value of EMF 0.637 into peak value of EMF. आणि याला लिहायचं कसं, तर ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF हे डिनोट करायचं ई ऍव्हरेजनी 0.637, आणि पीक व्हॅल्यू हे कशाला डिनोट करायची, मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलं आहे, E0. अँड ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट, लिहा माझ्या सोबतच, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट इक्वल टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू ऑफ करंट. आता ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट काय येणार विद्यार्थी मित्रांनो, आय ऍव्हरेज इक्वल टू 0.637 इंटू I0. आणि हे जे डेरिवेशन आहे, या डेरिवेशन सॉल्व्ह केल्यानंतर हे जे दोन आपले फॉर्म्युले बनले, याच फॉर्म्युल्यांवर आपले प्रॉब्लेम असतात. उद्या आपला सेम टॉपिक राहणार, बट ऍव्हरेज नसून उद्या आपल्याला RMS व्हॅल्यूचं डेरिवेशन डिराईव्ह करायचं आहे. ओके, थँक्यू. राईट डाऊन दिस.